या इकडं. कुठनं आणलं पाणी? किती लांब आणावं लागतं? होय, जवळ आहे. मला सांगा, आता तुम्ही डोक्यावरती घागर आहे तुमच्या, रखरखत्या उन्हात माळावरनं चालत चाललाय, किती लांब आणावं लागतंय पाणी? लावून आणावं लागतंय. आता ते जवळ आहे का आणायचं? होय. हा, किती दिवस आणताय तुम्ही? रोजच आणतोय. आता किती झालं, महिनाभर होऊन गेलं तर बरंच झालं. होय. हा, पाणी नाही प्यायला? पाणीच नाही तर आहे का पाणी? ते ही नळ्या गाड्या तर त्या नळ्याला पाणी सोडी ना ते ना खरी ना ते कुठनं पाणी आणायचं? हो बरोबर. ती योजनेचं पाणी चालू झालं नाही अजून? नाही. ओके. आता उन्हाळा पडलाय, मग जनावरांना प्यायला पाणी? कुठलं जनावराला जर पाणी नाही, हिरे जाटून गेले ते तर आता कुठनं पाणी आणायचं? होय. हा, एकाच घ्यायचं झाले टाइम. आता एकातच आणायचं. टँकर पाणी चालवायचं की आपल्याला. हो, टँकर नाही तर म्हणजे चालू झाले तर? नवा ह्या आमच्या आपल्या टँकर आणतो ट्रॅक्टरच्या. अच्छा. बरोबर. आता ते टँकर केव्हा चालू करते तेव्हा पाणी. आता पाणी कुठलं? आता हे असं म्हणजे उन्हाळ्यात तुम्हाला असं आणावं लागतं पाणी? हा, उन्हाळ्यात असं जाणावं लागतंय. आता मला सांगा, किती 2 किलोमीटर असलं अंतर? तर का 2 किलोच्या वरच आहे. ते ह्याच्यापासून आणले की काय करायचं? पाणीच नाही की प्यायला. पाणी नाही. मग आता पाणी आलं पाहिजे. मग आणते म्हणतात की पाणी आणतो म्हणते. आता कशाची आणते ती पाणी? आणायची ते पाणी आणते बरं. आपण मोर गेल्या वाणी ना ती म्हणजे बरं. मोर. मला सांगा, ही परिस्थिती कधीपासून बघताय तुम्ही? ही परिस्थिती 20 वर्ष झाली की आता. पहिलं होतं पाणी? पहिलं पाणी पण आता दुष्काळ पडल्यापासून गिरसाच्या तर कसरच पाणी अजून आहे का पाणी गिरसात? पिकाला पाणी आहे का? पिकाला तर कुठलं प्यायला नाही. पिकाला पाणी कुठं आणायचं? हा, बरोबर. पिकाला प्यायला पाणी नाही, पिकं कुठं आणायची? टँकर. आता तुम्ही लय अवघडलाय. मला सांगा, हे मागणी काय करा सरकारला? पाणी चालू करा म्हणून सांगा की. होय का? हा, बरं. हा, चला जावा. तुम्ही अवघडलाय. चालतंय. लांब आणलंय पाणी, प्यायचं पाणी हा. आणि वापरायला. चला, बघताय वसाड माळरान आहे, रखरखत ऊन आहे, जमीन तापलेली आहे आणि एक माऊली पिण्याचा पाण्याचा हंडा घेऊन तब्बल 2 किलोमीटर प्रवास करते. ही परिस्थिती आहे मान तालुक्यातली सध्याची. आणि आपण मोठमोठ्या विकासाच्या गप्पा मारतो, ऐकतो की असं होणार तसं होणार, परंतु ही परिस्थिती तुम्ही बघताय. या मान तालुक्याची परिस्थिती, काही ठिकाणी पाणी पोचलंय, परंतु ज्या ठिकाणी पाणी पोचलेलं नाही त्या ठिकाणी भयंकर अवस्था आहे. ओके, आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इथली परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इथलं वास्तव आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.